पवारांचे एनसीपीचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्रे भागामध्ये हत्या करण्यात आली। वांद्रे पूर्व भागातील ऑफिसच्या बाहेर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला। बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्लेखोरांनी जवळून गोळीबार केला। त्यातील एक गोळी सिद्दीकींच्या छातीवरती लागली। जखमी अवस्थेतील बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला। बाबा सिद्दीकींच्या मृत्यूनंतर त्यांच्या समर्थकांची लीलावती रुग्णालयाच्या बाहेर गर्दी जमली होती आणि त्यानंतर कूपर हॉस्पिटलमध्ये मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आलेला आहे। दरम्यान रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासोबतच अभिनेता सलमान खान आणि संजय दत्त सुद्धा रुग्णालयात पोहोचलेत। दरम्यान सिद्दीकी यांच्यावरती हल्ला करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। यातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे, तर पोलिसांनी एक पिस्तूल सुद्धा ताब्यात घेतलंय। अजित पवारांचे एनसीपीचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्रे भागामध्ये काल रात्री हत्या करण्यात आली। बाबा सिद्दीकी साहेब 9:30 वाजता लीलावती इस्पितळात आणले गेले। जेव्हा त्यांना आणलं गेलं तेव्हा त्यांचं पल्स रेट, ब्लड प्रेशर काही लागत नव्हतं, हृदयाची काही ॲक्टिव्हिटी लागत नव्हती। त्यामुळे त्यांना 2 गनशॉट वुंड्स होते छातीमध्ये। इमर्जन्सी रिससिटेटिव्ह मेजर्स जे आम्ही चालू केले, इमर्जन्सीमधून त्यांना ICUमध्ये शिफ्ट केलं। 1.5 ते 2 तास प्रयत्न चालू ठेवले, तरीसुद्धा ॲट 11:27 PM ही वॉज डिक्लेअर्ड डेड। छातीवरती 2 गोळ्यांचे गनशॉट वुंड्स होते त्यांच्या छातीवरती समोर, आणि रक्त पण बरंच गेलं होतं। एकूण किती गोळ्या लागल्या? एकूण गोळ्या किती लागल्या ते आता आपल्याला पोस्टमॉर्टममध्येच कळेल। आम्हाला 2 गनशॉट वुंड्स होते। वुंड 2 होते। एक्झॅक्टली गोळ्या किती लागल्या ते आम्हाला वेळ नव्हतं ते सगळं। जेव्हा ते आले होते तेव्हा काहीच रिस्पॉन्स नव्हता, पल्स नव्हतं, ब्लड प्रेशर नव्हतं, ते शुद्धीमध्ये नव्हते। म्हणजे अन्य पोलीस मृत्यू झाला असं म्हणायचं पॉसिबल, पण आम्ही रिससिटेशन जे चालू करतो ते 1.5-2 तास चालू राहणार। पुढी प्रक्रिया आता ॲज पर द गव्हर्नमेंट रेग्युलेशन अँड ॲज पर द लॉ पोस्टमॉर्टम करायला लागेल। ते आता ॲज पर द पोलीस स्टेशन ते डिसिजन होईल। देखिए 9:30 बजे के करीब ये घटना यहाँ पर हुई है। उसके बाद श्री बाबा सिद्दीकी को लीलावती हॉस्पिटल में एडमिट कराया गया है। 2 संदिग्ध लोग हैं जिसे हमने ताबे में लिया है और इसका आगे इन्वेस्टिगेशन क्राइम ब्रांच मुंबई कर रही है। तर या हत्या प्रकरणामध्ये डॉक्टर आणि पोलीस यांनी दिलेली माहिती आपण ऐकली। सिद्दीकी हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येते, ती म्हणजे हत्येच्या वेळी एकूण 4 जण उपस्थित होते आणि एक शूटर हा तंतोतंत माहिती देत होता आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकूण 4 जण असल्याची माहिती मिळाली आहे। एक जण बाबा सिद्दीकींची माहिती बाकीच्या 3घांना देत होता। काल बाबा सिद्दीकी आपल्या मुलाच्या ऑफिसमध्ये लोकांना भेटण्यासाठी आले होते आणि तपासामध्ये समजलंय की एक जण बाबा सिद्दीकींचं लोकेशन वेळोवेळी तपासत होता आणि इतर माहिती सुद्धा इतर बाकी 3घांना देत होता। आरोपींची रात्रभर कसून चौकशी सुरू आहे आणि या चौकशीच्या वेळी पोलीस आयुक्त देखील उपस्थित होते। जे कोणी आरोपी पोलिसांच्या हाती लागले त्यांची रात्रभर कसून चौकशी सुरू होती अशी माहिती मिळते। यामध्ये एक पिस्तूल सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आणि चौकशीच्या वेळी पोलीस आयुक्त उपस्थित राहून या आरोपींची रात्रभर चौकशी करण्यात आली आहे। तर आमचे प्रतिनिधी ठिकठिकाणी आहेत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या कूपर रुग्णालयाच्या बाहेरून आणि विजय देसाई आमचे प्रतिनिधी हे बाबा सिद्दीकी यांच्या घराच्या बाहेरून आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला जाऊयात प्रणाली यांच्याकडे। प्रणाली, कूपर रुग्णालयात त्यांचा मृतदेह आणण्यात आलेला आहे, तर तिकडचे काय अपडेट मिळत आहेत?
साधारणतः एक 5:30-6च्या सुमारास त्यांचा मृतदेह जो आहे तो या ठिकाणी कुपर रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी आणण्यात आलेला आहे. जी माहिती मिळते त्यानुसार 8 वाजेच्या सुमारास त्यांच्यावर पोस्टमॉर्टम सुरू होईल. साधारणतः पुढे 1 ते 1.5 तास या संपूर्ण प्रक्रियेसाठी लागू शकतो. जी माहिती मिळते त्यानुसार असंही सांगितलं जातं की कुपर रुग्णालयामधून त्यांचं जे शव आहे ते त्यांच्या थेट घरी नेण्यात येणार आहे. साधारणतः किती वाजतील हे आत्ताच सांगणं जरी कठीण असलं तरी आज संध्याकाळच्या आतच म्हणजे 5 वाजेच्या आतच त्यांचा दफनविधी केला जाईल असं सांगण्यात येत आहे. तुर्तास आपण पाहतो की कुपर रुग्णालयाच्या बाहेर एक मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे. पोलीस मोठ्या संख्येनं या ठिकाणी सकाळपासूनच लावण्यात आलेले आहे कारण या ठिकाणी सुद्धा गर्दी होऊ शकते आणि त्यामुळं सकाळपासून या ठिकाणी एक तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. पोस्टमॉर्टमची प्रक्रिया जी आहे ती सध्या थोड्या वेळातच सुरू झालेली असेल आता आणि त्यामुळं पुढचा 1-1.5 तास जे आहे ते पोस्टमॉर्टम केला जाईल. 2 गोळ्या ज्या आहेत त्या बाबा सिद्दीकी यांच्या छातीला लागलेल्या होत्या आणि त्यामुळे अतिरिक्त रक्तस्राव त्यांना झालेला आहे आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. तसं लीलावती रुग्णालयाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. परंतु तरी सुद्धा जेव्हा असे प्रकार घडतात त्यावेळेला पोस्टमॉर्टम हा करावा लागतो तसा नियम आहे आणि त्या नियमांचंच पालन करत आपण जर बघितलं तर या ठिकाणी साधारणतः 5:30-6 वाजेच्या सुमारास त्यांचं शव आणण्यात आलेलं होतं. सुरुवातीला या ठिकाणी जरा म्हणजे जिथे शवविच्छेदन केलं जातं तो जो विभाग आहे त्या विभागामध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळं काही काळ त्यांचा मृतदेह हा हॉस्पिटलमधल्याच दुसऱ्या एका रूममध्ये ठेवण्यात आलेला होता आणि त्यानंतर एक 7:15 वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा ते शव या ठिकाणी पोस्टमॉर्टम विभागामध्ये आणण्यात आलंय. जी माहिती मिळाली त्यानुसार 8 वाजता त्यांच्यावर शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू होईल. साधारणतः पुढचा 1-1.5 तास ही प्रक्रिया सुरू राहील आणि त्यानंतर या ठिकाणून त्यांचं शव हे थेट त्यांच्या राहत्या निवासस्थानी नेण्यात येईल आणि तिथे पुढची प्रक्रिया म्हणजे दफनविधीची जी प्रक्रिया आहे ती पुढे पार पाडली जाईल. कुटुंबीय आणि मित्रपरिवार हा त्या ठिकाणी येईल अशी माहिती मिळते आहे आणि त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा पुण्याला होते ते तिथून निघालेले आहे. परंतु दुर्दैवाची बाब ही म्हणावी लागेल की एकाच आठवड्यामध्ये राष्ट्रवादीच्या 2 नेत्यांची हत्या होते आणि त्यातल्या त्यात मुंबईसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरामध्ये अशा पद्धतीनं गोळीबार होतो. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं जात आहे विरोधकांच्या माध्यमातून आणि एनसीपीला हा एक मोठा धक्का म्हणावा. बिलकुल, हे सगळं अगदी बरोबर आहे प्रणाली. तुम्ही कुपर रुग्णालयातले अपडेट घेत राहा. आता आपण जाऊयात विजय देसाई आमचे प्रतिनिधी आहेत बाबा सिद्दीकी यांच्या घराच्या परिसरातून. विजय, तिकडचं काय वातावरण आहे? एकतर सिद्दीकी यांच्या सर्व आप्तेष्टांना इतका मोठा धक्का बसला असेल, काय तिकडचं चित्र सांगाल? या ठिकाणी यांच्या मकबा हाईट जी इमारत आहे या इमारतीच्या बाहेरच मी उभा आहे. या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. या मकबा हाईटमध्ये 17व्या मजल्यावर त्यांचं घर आहे आणि या ठिकाणी त्यांच्या या ठिकाणी संध्याकाळी 7च्या सुमारास या ठिकाणी त्यांचं शव जे आहे या ठिकाणी आणण्यात येणार आहे आणि या ठिकाणी त्यांचं जे धार्मिक विधी आहे ती सुद्धा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तसंच त्यांच्यावरती संध्याकाळी 8:30च्या सुमारास मरीन लाईनच्या बडा कब्रस्तान आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. या ठिकाणी झोनचे प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत, संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहे. सर्व ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर संपूर्ण बॅरिकेडिंग सुद्धा संपूर्ण बिल्डिंगच्या बाहेर करण्यात आलेलं आहे. इथे कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागवलेला आहे. अनेक व्हॅन या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत आणि संपूर्ण जो परिसर आहे या ठिकाणचा सील करण्यात आलेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस सुद्धा सतर्क झालेले आहेत. या ठिकाणचे जे आरोपी, ज्या 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांची रात्रपासून सखोल चौकशी सुरू आहे. त्यांनी नेमका हा हल्ला का केला, या हल्ल्यामागे कोणी सुपारी दिली होती का याचा सुद्धा शोध आता पोलीस घेत आहे. त्यांना दुपारच्या नंतर साधारण जे आरोपी आहेत त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून समजते. परंतु ते किती वाजता जातील हे सांगता येत नाही. परंतु संपूर्ण जर परिसर पाहिला तर या ठिकाणी संपूर्ण या बँड्रा परिसरामध्ये शोककळा पसरलेल्या अनेक दुकानं सुद्धा या ठिकाणी बंद आहेत आणि सगळीकडेच एक मोठा नेता गमावल्याचा चित्र या ठिकाणी सर्वांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतंय. मोठा धक्कादायक हा संपूर्ण परिसर हादरून गेलेला आहे. या मोठ्या एवढ्या नेत्याची हत्या होणं हे खूपच कायदा आणि सुव्यवस्थेच्या धिंडावडे उडवणारा हा प्रकार आहे. त्यामुळे
नेमकी आपली सुरक्षा किती सुरक्षित आहोत का आपण, हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. 26/11 नंतर आपले जे यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा असतील किंवा इंटेलिजन्स असतील, हे काय करतात? कारण 26/11ला जो हल्ला झाला तेव्हा जे आपण जर संपूर्ण आजही कोणत्याही रेल्वे स्टेशनच्या बाहेर गेल्यानंतर तिथे मेटल डिटेक्टर असायला पाहिजे. हे जे आरोपी आले होते ते अनेक जे वेळा पोलिस जे तपासामध्ये येतात ते रेल्वेने येतात, परंतु जर अशा जे टोल नाके असतील किंवा अशा ठिकाणी हत्यारांना डिटेक्ट करणारी जी यंत्रणा बसवली तर असे जे प्रकार होणार आहेत त्याच्यावर कुठेतरी आळा आपण घालू शकतो, असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे. बरोबर विजय, अगदी बरोबर आहे. आणि या सगळ्या घडामोडींसंदर्भातले अपडेट तुम्ही घेत राहा. आपले सर्व प्रतिनिधी आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. बाबा सिद्दीकी यांचं जे निवासस्थान आहे तिथून आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्याला माहिती देत होते. एकतर जे कोणी 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांची रात्रभर कसून चौकशी झाली. या चौकशीच्या वेळी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर देखील स्वतः आरोपींची चौकशी करत होते आणि जे कोणी 2 आरोपी पोलिसांच्या हाती लागले त्यांची रात्रभर कसून चौकशी करण्यात आली. मी आपल्याला तो स्पॉट दाखवू शकते ज्या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांचं ऑफिस आहे. आपण त्या ऑफिसच्या ठिकाणी जाऊया. रात्री 9:15ची वेळ आहे. 9:15 वाजता बाबा सिद्दीकी त्यांच्या मुलाचं म्हणजे झिशान सिद्दीकी यांचं जे कार्यालय आहे, ज्या ठिकाणी आता आपल्याला पोलीस बसलेले बघायला मिळत आहेत, या ठिकाणून बाबा सिद्दीकी त्यांच्या कारच्या जवळ जायला निघाले. कारण त्यांची एक पुढे मीटिंग त्यांनी ठरवलेली होती, लोकांना बोलवून ठेवलेलं होतं, त्यानुसार ते त्या मीटिंगसाठी जायला निघाले. हेच ते कार्यालय आहे ज्या कार्यालयामध्ये काल बाबा सिद्दीकी आपल्या काही कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करत होते. ते त्यांचं बोलणं संपलं आणि त्यानंतर साधारणतः 9:15 वाजता ते या ठिकाणून निघाले. त्यांची गाडी पलीकडे पार्क करण्यात आलेली होती आणि काल या ठिकाणी जेव्हा प्रोसेशन सुरू होतं, म्हणजे विसर्जनाची प्रक्रिया सुरू होती, रॅलीज या ठिकाणून चाललेल्या होत्या, त्यामुळे बाबा सिद्दीकींची गाडी थोडी लांब उभी करण्यात आलेली होती. 9:15 वाजता बाबा सिद्दीकी आपल्या कार्यालयातून निघतात आपल्या मोजक्याच 1-2 कार्यकर्त्यांसह आणि त्यानंतर ते या स्पॉटकडे जिथे त्यांची गाडी पार्क करण्यात आलेली होती त्या गाडीकडे निघतात. त्या गाडीकडे जात असताना गाडीमध्ये बसण्याच्या आधीच त्यांच्यावर 3 लोक येतात गाडीवर बसून, 2 व्हीलरवर बसून, आणि त्यानंतर ते उतरून त्यांच्यावर फायरिंग करतात. आपण जर बघितलं तर या ठिकाणी 6 राऊंड फायर करण्यात आले, त्यापैकी 5 राऊंड हे बाबा सिद्दीकी यांच्यावर फायर करण्यात आलेले होते, तर 1 राऊंड जो फायर झालेला आहे तो त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्याच्या पायाला लागलेला आहे. मुंबईतली ही अतिशय धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल, कारण राष्ट्रवादी पक्ष जो आहे त्या पक्षात एकाच आठवड्यात ही दुसरी हत्या म्हणावी लागेल. काही दिवसांपूर्वीच भायखळ्यामधल्या एका कार्यकर्त्याची हत्या झालेली आहे, अतिशय निर्घृण अशी हत्या झाली होती आणि त्यानंतर आता टार्गेटवर आला तो राष्ट्रवादी पक्षाचा एक बडा नेता, मुंबईतला राष्ट्रवादीचा एक मुस्लिम चेहरा. काही दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला होता, भव्य दिव्य असा त्यांचा प्रवेश झालेला होता आणि त्यानंतर त्यांचा मुलगा म्हणजे झिशान सिद्दीकी हा आता काँग्रेसचा आमदार जरी असला तरी त्यानं राष्ट्रवादी पक्षाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्या पाठिंब्यानंतर एकूणच हा जो पूर्ण बांद्रा ईस्टचा परिसर आहे या परिसरामध्ये खळबळीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. त्यामुळं या संपूर्ण हत्याकांडाच्या मागे नेमकं काय कारण आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी या ठिकाणून जेव्हा ही गोळीबार झाला त्यानंतर पुढेच अगदी चौकामध्येच या तिघांना पकडलेलं आहे. कारण या ठिकाणी मी जसं सांगितलं काल दसऱ्याचा दिवस होता आणि या ठिकाणून विसर्जन मिरवणुका चाललेल्या होत्या. विसर्जन मिरवणुका व्यवस्थित मार्गदर्शन व्हाव्या यासाठी टप्प्याटप्प्यावर पोलीस असतात आणि असेच पोलीस हे खेरवाडी नाक्यावर होते आणि खेरवाडी नाक्यावर एरवीही पोलीस असतात, परंतु काल जास्त पोलीस होते आणि त्यामुळे या तिघांना ताबडतोब अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे. जी माहिती मिळते त्यानुसार या तिघांनी या हत्याकांडाचा कट आधीच रचलेला होता, कारण काल ते दिवसभर मुंबईच्या जुहू चौपाटी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांना बघितलं गेलेलं होतं आणि मग या तिघांना आपण बघितलं की गोळीबार झाल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि अतिशय एक धक्कादायक प्रकार आपल्याला संपूर्ण म्हणावा लागेल, ज्यामुळं मुंबई संपूर्ण हादरून गेलेली आहे. काल ताबडतोब बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना ताबडतोब इथून गाडीमध्ये टाकून
लीलावती रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. मुंबईतलं अतिशय मोठं आणि नावाजलेलं हे रुग्णालय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बांद्रा परिसरातच आहे आणि त्यामुळे ताबडतोब त्यांना तिथं हलवण्यात आलं. परंतु दुर्दैवानं जे उपाय करण्यात आले किंवा जे उपचार करण्यात आले त्याला बाबा सिद्दीकी यांच्या वतीनं प्रतिसाद मिळाला नाही आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. परंतु हे संपूर्ण गोळीबार हा हत्याकांड नेमका कशासाठी झालेला आहे आता याचा पोलीस तपास केला जातो आहे. परंतु ही अतिशय धक्कादायक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल की मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीच्या शहरामध्ये गोळ्या चालवल्या जात आहेत. एक मोठी बातमी ती म्हणजे बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा हात असावा का अशी शक्यता आता वर्तवली जाते. पोलिसांनी या प्रकरणी पुष्टी केलेली नसली तरी हत्येमागील या अँगलचा तपास सुद्धा केला जातोय. सलमान खानशी असलेल्या जवळीकीतून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय आणि काहीच महिन्यांपूर्वी म्हणजे 14 एप्रिलला सलमान खानच्या वांद्रे इथल्या घराबाहेर सुद्धा गोळीबार करण्यात आलेला होता. हे प्रकरण आपण पाहिलं होतं काही दिवसांपूर्वी आणि बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांची जवळीक संपूर्ण जगाला माहिती आहे. तर बाबा सिद्दीकींच्या या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा हात असावा का अशी शक्यता आता वर्तवली जाते. पोलिसांनी जरी या संदर्भातली पुष्टी केलेली नसली तरी या हत्येमागच्या या अँगलचा तपास सुद्धा केला जातोय. सलमान खानशी त्यांची असलेली जवळीक आणि याच जवळीकीतून बाबा सिद्दीकींची हत्या झाली आहे का असा देखील एक अंदाज वर्तवला जातोय. कारण काहीच महिन्यांपूर्वी 14 एप्रिलला सलमान खानच्या वांद्रे इथल्या त्याच्या घराबाहेर सुद्धा असाच गोळीबार करण्यात आलेला होता आणि त्यामुळेच हा संशय बाबा सिद्दीकींच्या हत्येसंदर्भात व्यक्त केला जातोय लॉरेन्स बिश्नोई गँग संदर्भात. आणखी एक मोठी बातमी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत 2 आरोपींना ताब्यात घेतलंय. त्यामध्ये एक आरोपी कर्नेल सिंह हा हरियाणाचा आहे तर दुसरा आरोपी धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशचा राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे. आणि बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळीबार करण्यासाठी 3ही आरोपी हे रिक्षानं घटनास्थळी आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बाबा सिद्दीकी ऑफिसच्या बाहेर पडल्यानंतर ते आपल्या मिरवणुकीमध्ये फटाके वाजवत होते आणि आरोपींनी बाबा सिद्दीकींवरती गोळीबार करत तोंडाला रुमाल बांधलेला होता आणि रुमाल बांधून त्यांनी ते पळ काढत होते आणि त्याच वेळी 2 आरोपींना पकडण्यात आलं आणि आता 3ऱ्या आरोपीची सुद्धा ओळख पटल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे 3ही आरोपी आता ताब्यात आहेत पोलिसांच्या आणि काल 2 आरोपींची रात्रभर कसून चौकशी झाली. स्वतः पोलीस आयुक्त या चौकशीमध्ये होते. चौकशी करण्यासाठी होते आरोपींची आणि आता 3रा हल्लेखोर सुद्धा 3रा आरोपी सुद्धा आता पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची देखील आता ओळख पटली आहे. ही आताची सगळ्यात मोठी बातमी.